नमस्कार, मी शिवानी सचिन मेहता. तुम्ही पाहत आहात माझे कोकण. बातमीपत्राला सुरुवात करण्यापूर्वी पाहूयात हेडलाईन्स. कांदिवली पूर्व येथील प्रभाग क्रमांक 29 मधून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून सचिन पाटील यांना अधिकृत उमेदवारी जाहीर. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते एबी फॉर्म प्रदान करून अधिकृत घोषणा. रोहा नगर परिषदेचा पदभार सोहळा संपन्न. वनश्री शेडगे यांनी स्वीकारला पदभार, तर रत्नागिरी नगर परिषदेच्या नवनिर्वाचित नगराध्यक्षा शिल्पा सुर्वे यांनी देखील स्वीकारला आपल्या नगराध्यक्ष पदाचा पदभार. 31 डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर प्रशासन सतर्क. नार्को कोऑर्डिनेशन जिल्हास्तरीय समितीची बैठक संपन्न. अंमली पदार्थांविरोधात कडक कारवाईचे आदेश. कोस्ट गार्डकडून बोटींची होणार सखोल तपासणी. आणि महाडमधील मतदानादरम्यान राडा प्रकरणी विकास गोगावलेंवर तडीपारीची मागणी. राष्ट्रवादी शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या अलिबाग येथील पोलीस अधीक्षक कार्यालयात निवेदन. आता पाहूयात सविस्तर वृत्त. कांदिवली पूर्व येथील प्रभाग क्रमांक 29 मधून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून सचिन पाटील यांना अधिकृत उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते सचिन पाटील यांना एबी फॉर्म प्रदान करून अधिकृत घोषणा करण्यात आली. या कार्यक्रमाला शिवसेना नेते आणि आमदार सुनील प्रभू, खासदार अनिल देसाई, आमदार अनिल परब, सचिव मिलिंद नार्वेकर, सूरज चव्हाण, वरुण सरदेसाई, विभाग प्रमुख संतोष राणे, महिला विभाग संघटक मनाली चौकीदार तसेच युवा सेना पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सचिन पाटील यांनी या विश्वासाबद्दल पक्षश्रेष्ठी पदाधिकारी, महिला आघाडी, युवा सेना आणि शिवसैनिकांचे मनपूर्वक आभार मानले. तसेच प्रभागातील विकास कामांना वेग देण्याचा संकल्प व्यक्त केला. रायगड जिल्ह्यातील रोहा नगर परिषदेच्या नवनिर्वाचित नगराध्यक्षा वनश्री समीर शेडगे यांनी आज आपल्या पदाचा कार्यभार अधिकृतपणे स्वीकारला. हा शानदार पदग्रहण सोहळा खासदार सुनील तटकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि मार्गदर्शनाखाली मोठ्या उत्साहात संपन्न झाला. यावेळी खासदार तटकरे यांनी नवनिर्वाचित नगराध्यक्षांना पेढा भरवून त्यांच्या पुढील यशस्वी वाटचालीसाठी मनपूर्वक शुभेच्छा दिल्या. या विशेष कार्यक्रमाला माजी आमदार अनिकेत तटकरे यांच्यासह सर्व नवनिर्वाचित नगरसेवक आणि नगरसेविका मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. पदभार स्वीकारल्यानंतर वनश्री शेडगे यांनी रोह्यातील तमाम नागरिकांचे मनापासून आभार मानले. सांगू इच्छिते की आम्ही कितीही योजना आणल्या, कितीही पॉलिसीज आणल्या, कितीही नियम बनवले तरी तुमच्या सहभागाशिवाय आणि तुमच्या सक्रिय पाठिंब्याशिवाय कुठलीही योजना आम्ही सक्सेसफुल करू शकत नाही. त्यामुळे सिव्हिक सेन्स नावाची जी गोष्ट आहे की छोट्या छोट्या गोष्टी आहेत, कचरा व्यवस्थापनाचा प्रश्न असेल, तुम्ही कचरा टाकू नका, त्यामुळे या छोट्या छोट्या गोष्टी नागरिकांनी देखील स्वतः अंमलात आणल्या पाहिजेत. आणि आम्ही जे तुम्हाला विनंतीपूर्वक आवाहन करू त्याला तुम्ही पाठिंबा देऊन तुमच्या कृतीतून देखील आम्हाला पाठिंबा दर्शवा, एवढीच तुम्हाला मी विनंती करू इच्छिते. आणि तुमचा सहभाग हा आमच्या प्रत्येक निर्णयात असेल हे मी ते सांगू इच्छिते. आणि तुमच्या स्वप्नातलं रोहा आपण नक्कीच घडवू. प्रचंड प्रतिसादाच्या नंतर प्रचंड मताधिक्याने विजयी झालेल्या वनश्री यांनी आज नगराध्यक्ष पदाची सूत्र त्या ठिकाणी स्वीकारली. उत्साहाच्या वातावरणामध्ये उत्स्फूर्तपणाने रोहे शहरातील जनतेचा प्रतिसाद निवडणुकीत जसा होता तितकाच उत्साह पदग्रहण कार्यक्रमाच्या प्रसंगी या ठिकाणी आहे. माझे सर्व नगरसेवक नगरसेविका भगिनी, पक्षाचे सर्व पदाधिकारी या ठिकाणी या अलौकिक क्षणाचे साक्षीदार बनण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत. मला विश्वास आहे की उच्च विद्याविभूषित एका तरुणीला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने जी संधी दिली त्या संधीचं सोनं सर्व नगरसेवकांना, नागरिकांना विश्वासात घेत पक्षाच्या विचारसरणीच्या माध्यमातून प्रभावीपणाने तिच्या हातून काम होईल अशाच माझ्या मनापासूनच्या हार्दिक शुभेच्छा वनश्रीला आहेत. माझा अदिती अनिकेत बाईचा प्रदीर्घ अनुभव, राज्यात देशामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी आम्ही फिरत असताना आपल्या गावामध्ये काय करायचं आहे या संदर्भामध्ये सुद्धा आमच्या काय कल्पना. वनश्री स्वतः उत्तम शिकलेली आहे. तिलाही उद्याच्या भवितव्यामध्ये आपल्या गावामध्ये काय करायचं आहे त्याच्याबद्दलच्या एक स्पष्टपणाच्या कल्पना तिच्या मनामध्ये आहे. त्यांनी सांगड घालत एक चांगली प्रशासकीय राजवट रोहेकरांना अनुभवायला मिळेल असा आत्मविश्वास या पदग्रहण कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी व्यक्त करतो. आपण पाहिलं तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने निवडलेले नगरसेवक नगरसेविका भगिनी याच्यात अनुभवी आहेत, तरुण चेहरे सुद्धा आहेत. सर्व समाजाला पहिल्या प्रथम इतकं प्रतिनिधित्व इतर कुठल्याही नगरपालिकेमध्ये मिळालं नसेल. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने समाजातल्या छोट्या छोट्या घटकाला
आणि अल्पसंख्याक समाजाला सुद्धा त्या निमित्ताने निश्चितपणाने दिलेला आहे. मला विश्वास आहे मनश्री आणि तिची टीम या जिल्ह्यामध्ये नव्हे तर राज्यामध्ये अतिशय उत्तम पद्धतीने काम करते. रत्नागिरी नगर परिषदेच्या नवनिर्वाचित नगराध्यक्षा शिल्पा सुर्वे यांनी आज आपल्या नगराध्यक्षपदाचा पदभार स्वीकारला. यावेळी राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांचे पिताश्री उद्योजक अण्णा सामंत, शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. नुकत्याच झालेल्या निवडणुकीत विजय मिळवल्यानंतर नगराध्यक्षा शिल्पा सुर्वे आता प्रत्यक्ष कामाला सुरुवात करणार आहेत. पालकमंत्री उदय सामंत यांच्या मार्गदर्शनाखाली रत्नागिरी शहराचा विकास करण्यासाठी कटिबद्ध असल्याचं शिल्पा सुर्वे यांनी सांगितले. रत्नागिरी शहराच्या नव्या नगराध्यक्षा शिल्पा सुर्वे यांनी पदभाराची औपचारिकता पूर्ण होण्यापूर्वी जनसेवेचा श्रीगणेशा केला आहे. नगराध्यक्षपदी निवडून आल्यानंतर तात्काळ कामाला लागून त्यांनी प्रथम जनहिताच्या आवश्यक कामांचा आढावा घेतला असून प्रत्येक प्रभागात जाऊन थेट प्रत्यक्ष पाहणी मोहीम सुरू केली आहे. यातील सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे शहरातील पाणी समस्येचे कायमस्वरूपी निराकरण हे माझे पहिले उद्दिष्ट असेल, असे त्यांनी स्पष्ट केले. नागरिकांशी संवाद साधत समस्यांचे निराकरण करण्यासाठी व्यवस्थित रोडमॅप तयार करण्याचे काम सुरू असल्याची माहितीही त्यांनी दिली. रत्नागिरीत 31 डिसेंबर आणि पर्यटन हंगामाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने कंबर कसली आहे. अंमली पदार्थांच्या तस्करीला आळा घालण्यासाठी जिल्हाधिकारी मनोज जिंदल यांनी सर्व यंत्रणांना सतर्क राहण्याचे आदेश दिले आहेत. नार्को कोऑर्डिनेशन समितीच्या बैठकीत त्यांनी सविस्तर आढावा घेतला. पर्यटकांची वाढती संख्या लक्षात घेता पोलिसांनी गस्त वाढवून आपले गोपनीय जाळे अधिक मजबूत करावे. कोस्ट गार्डने समुद्रातील संशयास्पद बोटींची कसून तपासणी करावी, अशा सूचनाही जिल्हाधिकारी यांनी यावेळी दिल्या. तसेच तडीपारीची प्रलंबित प्रकरणे तातडीने मार्गी लावण्याचे निर्देश त्यांनी पोलीस प्रशासनाला दिले आहेत. शालेय विद्यार्थ्यांमध्ये अंमली पदार्थांच्या दुष्परिणामांबाबत जनजागृती करण्यासाठी शिक्षण विभागाने विशेष मोहीम राबवावी, असेही जिंदल यांनी सांगितले. कृषी आणि वन विभागाने गांजा लागवडीवर कडक लक्ष ठेवावे, तर पोलिसांनी नशेच्या पदार्थांच्या पुरवठ्याच्या मुळाशी जाऊन तपास करावा, असे निर्देश देण्यात आले आहेत. महाड नगरपालिका निवडणुकीदरम्यान झालेल्या राडा प्रकरणात आरोपी ठरलेले मंत्री भरत गोगावले यांचे पुत्र आणि युवासेना कोअर कमिटी सदस्य विकास गोगावले यांच्यावर तडीपारीची कारवाई करावी, अशी ठाम मागणी राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गटाच्या शिष्टमंडळाकडून करण्यात आली आहे. आज महाडमधील पदाधिकाऱ्यांनी अलिबाग येथील पोलीस अधीक्षक कार्यालयात निवेदन सादर करून ही मागणी अधिकृतरित्या मांडली. या प्रकरणात विकास गोगावले यांचा अटकपूर्व जामीन उच्च न्यायालयानेही नाकारला असून सध्या ते फरार असल्याचा आरोप शिष्टमंडळाने केला आहे. त्यांच्या विरोधात अनेक गुन्हे दाखल असून महाड परिसरात त्यांनी दहशतीचे वातावरण निर्माण केल्याचेही या निवेदनात नमूद करण्यात आले. आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कायदा सुव्यवस्था बिघडू नये यासाठी निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत विकास गोगावले आणि त्यांच्या साथीदारांवर हद्दपारीची कारवाई व्हावी, अशी मागणी शिष्टमंडळाकडून करण्यात आली आहे. महाडच्या सर्वपक्षीय शिष्टमंडळ भेटायला आलो होतो, कारण की महाडमध्ये जे काही अनेक दिवस अनेक वर्ष जे काही घटना घडत आहेत आणि महाडचे आमदार मंत्री कॅबिनेट मंत्री भरत गोगावले यांचे चिरंजीव विकास गोगावले यांनी महाडमध्ये 2 तारखेला जो गोंधळ घातला निवडणुकीच्या दिवशी, त्या गोंधळाबद्दल SP मॅडमना आम्ही सांगायला आलो होतो की हे जे काही चाललंय हे अतिशय चुकीचं सुरू आहे आणि घटना घडून इतके दिवस झाले तरी आरोपी फरारसुद्धा आहे आणि त्याला अजून अटकसुद्धा झालेली नाही आहे. आणि त्यानंतर अशा प्रकारचे आरोपी जर महाडमध्ये राहतील तर येणाऱ्या पुढच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका असतील, अनेक कुठल्या गोष्टी असतील, तर त्यामध्ये हा आरोपीमधून आमच्या सगळ्यांच्याच जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. तर अशा आरोपीला इथून जिल्ह्यातून तडीपार करावा अशी सर्वांची आमची मागणी आहे. म्हणून आम्ही या ठिकाणी आलो होतो, परंतु इथं आल्यानंतर आम्हाला SP मॅडमची भेट झाली नाही. काही कारणास्तव ते बाहेर गेलेले आहेत. परंतु ह्या ठिकाणचे जे DYSP आहेत होम गृहचे, त्यांनी कुठल्याही प्रकारचं म्हणजे हे स्वीकारताना त्यांच्यावरती एक दडपण दिसून आलं आणि त्यामुळं ते स्वीकारलेलं आहे, परंतु ते आम्हाला वाटत नाही की ते कारवाई करतील. त्यामुळं जर का 8 दिवसात त्यांनी जर का कारवाई याच्यावरती केली नाही, तडीपाराची कारवाई असेल आणि कुठल्या त्यांच्या कायदेशीर प्रक्रिया राबवल्या नाहीत, तर माननीय उच्च न्यायालयात जाण्याशिवाय आमच्याकडे पर्याय नाही आहे आणि जर कारवाई झाली नाही तर आम्ही उच्च न्यायालयात जाणार आहोत. रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर नगरपंचायत निवडणुकीत भाजप शिवसेना महायुतीने दणदणीत विजय मिळवत आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. शिवसेना नेते भास्कर जाधव यांची कर्मभूमी आणि बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या गुहागरमध्ये भाजपच्या नीता मालप यांनी आज मोठ्या उत्साहात आपला नगराध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारला. यावेळी संपूर्ण गुहागर शहरात कार्यकर्त्यांनी ढोल ताशांच्या गजरात आणि फटाक्यांच्या आतषबाजीत मोठा जल्लोष साजरा केला.
पदभार स्वीकारल्यानंतर नीता मालप यांनी शहराच्या सर्वांगीण विकासाचे आश्वासन दिले। या विशेष सोहळ्याला भाजप जिल्हाध्यक्ष सतीश मोरे, शिवसेना तालुकाध्यक्ष दीपक कनगुटकर, निलेश सुर्वे आणि मंगेश रांगळे यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। यासाठी मी सर्वप्रथम म्हणजे सगळ्या गाववासियांना सगळ्यांना धन्यवाद देईन, कारण की त्यांच्यामुळेच ह्या सगळ्या गोष्टी शक्य झालेल्या आहेत। आणि तसेच आमचे जे कार्यकर्ते आहेत युतीचे, त्यांनी पण मला खूप मदत केली आणि जो जनतेने माझ्यावरती विश्वास ठेवला त्याच्यासाठी मी खूप त्यांचे आभारी राहील। 21 तारखेला निकाल लागला आहे, जवळपास 7 ते 8 दिवसमध्ये होऊन गेलेत। यामधल्या कालावधीत असं कोणतं एखादं काम तुम्ही नियोजित केलं आहे का, जे नगराध्यक्षपदाचा कारभार स्वीकारल्यानंतर तुम्ही त्याला पहिल्यांदा प्राधान्य देणार आहात? हो, आम्ही प्रत्येक याच्यामध्ये जाऊन वॉर्डमध्ये जाऊन हे केलेलं, सगळ्या लोकांची जरा विचारपूस केलेली की तुमच्या काही अडचणी आहेत का, काय त्याचं आम्ही एक नियोजन केलेलं आहे। त्याप्रमाणे आम्ही ते हे करत जाऊ। कामं पहिल्या टप्प्यामध्ये कोणतं काम घ्यायचं आहे, त्याच्यानंतर कोणती कामं मार्गी लावायची आहेत, त्या सगळ्या गोष्टींचा विचार केलेला आहे। नवी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना आणि भाजप युतीबाबतची चर्चा अजूनही सुरू असून अंतिम निर्णय झालेला नाही, अशी माहिती भाजप नवी मुंबई जिल्हाध्यक्ष राजेश पाटील यांनी दिली। एकूणच 111 नगरसेवक जागांपैकी भाजपाने शिवसेनेला 20 जागा देण्याचा प्रस्ताव दिला आहे। मात्र या प्रस्तावावर शिवसेनेकडून आणखी चर्चेची अपेक्षा व्यक्त करण्यात आली असून भाजप सायंकाळी 4 वाजेपर्यंत त्यांच्या उत्तराची वाट पाहणार आहे, असे पाटील यांनी स्पष्ट केले। युतीबाबत तोडगा न निघाल्यास भाजप स्वबळावर निवडणूक लढवण्यास पूर्णतः सज्ज असल्याची भूमिका त्यांनी मांडली। भारतीय जनता पार्टी नवी मुंबईच्या वतीनं आम्ही महायुतीसाठी अगोदरपासून इच्छुक आहोत। त्या संदर्भात 2 आमच्या फेऱ्या देखील चर्चा झालेल्या आहेत। आता त्या चर्चेनंतर त्यांच्याकडून आम्हाला अजून तसा अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही। त्यांनी प्रस्ताव दिले, आम्ही प्रस्ताव दिले। आता त्या प्रस्तावाच्या अनुषंगानं जर त्या ठिकाणी संपर्क साधला गेला तर मग पुढची त्या ठिकाणी चर्चा होईल। परंतु संपूर्ण महाराष्ट्रामध्ये महायुतीचा त्या ठिकाणी विषय सुरू आहे, नव्या मुंबईमध्ये देखील आहे। संध्याकाळी 4 किंवा 5 वाजेपर्यंत साधारण ह्या सगळ्या गोष्टी पुढे येतील। माननीय प्रदेशाध्यक्ष सन्मान्य रवींद्र चव्हाण साहेब या ठिकाणी आले होते, सन्मान्य मंत्री मोदी गणेशजी नाईक साहेब आणि सगळ्या आमच्या उपस्थितीमध्ये चर्चा झाली आणि माननीय आमचे मुख्यमंत्री महोदय देवेंद्र फडणवीस साहेब यांच्याबरोबरची एक चर्चा त्यांची होणार आहे आणि त्याच्यानंतरच मग ह्या बाबतीतला निर्णय हा आपल्यासमोर या ठिकाणी मांडता येईल। संभ्रम वगैरे असं काही नाही, प्रत्येक पक्ष हा आपापली तयारी करत असतो, परंतु ती तयारी करताना काही संकेत हे वरिष्ठ लेवलवरून येत असतात। त्या संकेताच्या अनुषंगानं ह्या ठिकाणी जिल्ह्याच्या वतीनं आम्हाला काम करावं लागतं आणि म्हणून चर्चाही सुरू आहे। चर्चा पिसकटली अमुक असा वगैरे काही विषय नाही। आम्ही त्या ठिकाणी आजही आम्ही दिलेल्या प्रस्तावाच्या अनुषंगानं महायुतीसाठी तयार आहोत, म्हणून चर्चा पिसकटली वगैरे असं काही नाही, संभ्रमावस्था वगैरे काही नाही। कार्यकर्ता हा 12ही महिने काम करणारा असल्यामुळं तो नेहमीच तयारीतच असतो आणि त्या ठिकाणी महायुतीचा निर्णय जर त्या ठिकाणी झाला तर आम्ही महायुतीसोबत आहोत आणि महायुती जर नाहीच झाली तर शेवटी कार्यकर्ता ह्या ठिकाणी आमचा सक्षम आहे। कणकवली उपजिल्हा रुग्णालयात सर्वसामान्य रुग्णांना दर्जेदार आरोग्य सुविधा मिळत आहेत। पालकमंत्री नितेश राणे यांच्या सूचनेनंतर रुग्णालयाचा कायापालट झाला असून सीसी स्कॅन, एक्स-रे आणि सोनोग्राफी सेवा सुरळीत सुरू झाल्या आहेत। द स्पाइन फाउंडेशनच्या माध्यमातून येथे मणक्याच्या 9 यशस्वी शस्त्रक्रिया पार पडल्या आहेत, ज्यामुळे नागरिकांचा विश्वास वाढला आहे। वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर विशाल रेड्डी यांनी स्पष्ट केले की रुग्णसेवेत हलगर्जीपणा करणाऱ्या डॉक्टरांवर कठोर कारवाई केली जाईल। नुकतेच फेसबुकवर तक्रार करणाऱ्या एका महिला रुग्णाच्या हर्निया शस्त्रक्रियेचा प्रश्न प्रशासनाने अवघ्या अर्ध्या तासात सोडवून तत्परता दाखवली आहे। रुग्णालयात स्वच्छतेबाबत विशेष खबरदारी घेतली जात असून तज्ज्ञ डॉक्टरांची टीम 24 तास सज्ज आहे। रुग्णालयात स्वच्छतेबाबत विशेष खबरदारी घेतली जात असून तज्ज्ञ डॉक्टरांची टीम 24 तास सज्ज आहे। हाडांचे आणि मणक्याचे त्रास असलेल्या रुग्णांनी महागड्या खासगी उपचारांऐवजी शासकीय रुग्णालयाचा लाभ घ्यावा, असे आवाहन डॉक्टर रेड्डी यांनी केले आहे। यामुळे या भागात शासकीय रुग्णसेवेचे सक्षमीकरण झाल्याचे पाहायला मिळत आहे। पालकमंत्री नितेश राणे यांच्या समवेत आरोग्य यंत्रणेसमवेत सामाजिक कार्यकर्त्यांची एक संयुक्त बैठक झालेली। या बैठकीनंतर कणकवली उपजिल्हा रुग्णालयामध्ये कोणकोणत्या उपाययोजना करण्यात आलेल्या आहेत त्याबद्दल माहिती द्या। नमस्कार, माननीय
पालकमंत्री साहेब यांची समवेत जी मिटिंग झालेली आहे आरोग्य संबंधित आणि उपजिल्हा रुग्णालय कणकवली येथील सुविधाबाबत, त्या मिटिंगनंतर आम्ही CT स्कॅन जे आहेत नवीन मशीन बसवून त्याचं इन्स्टॉलेशन करून आता कार्यरत आहे सर्व, म्हणजे इन्स्टॉलेशन करून आणि ते नवीन सॉफ्टवेअर टाकून ती कार्यरत केलेली आहे. नंतर दुसरा विषय एक्सरे मशीनचा होता. ती 500 MVची जी मशीन आहे ती आम्ही जुनी मशीन डिसेंबल करून नवीन मशीन बसवलेली आहे. अर्थिंगचा आणि काही किरकोळ गोष्टी आहेत ते 2-4 दिवसात मी करून ती मशीन पण कार्यरत करणार आहे. आणि स्वच्छता रुग्णांबद्दल जे प्रश्न आहेत ते सर्व स्वच्छता आता करून घेतलेली आहे आणि रुग्णांबद्दल जे प्रश्न होते ते पूर्णतः आम्ही सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करतो आहे. या रुग्णांसंबंधात जे पेशंट बसलेले आहेत त्यांना इन्व्हेस्टिगेशनसाठी पाठवलेले आहे. डॉक्टर सर्व उपलब्ध आहेत. रुग्णांबद्दल जे दिरंगाई करणार त्यांच्यावर कार्यवाही करण्यात येईल. आपल्याकडे सर्व स्पेशलिस्ट डॉक्टर उपलब्ध आहेत. ऑर्थोपेडिक डॉक्टर आसम सर, डॉक्टर ताई शेट्टी सर, डॉक्टर डोंगरे सर. मी स्वतः फिजिशियन आहे. मी स्वतः फिजिशियनचे पेशंट बघतो आणि सर्जरीचे पेशंट डॉक्टर आचरेकर सर उपलब्ध आहेत. पनवेल महानगरपालिका पार्श्वभूमीवर शेतकरी कामगार पक्षाने आज आपल्या उमेदवारी प्रक्रियेला वेग देत प्रभाग क्रमांक 2 मधून अरविंद म्हात्रे यांचा अधिकृत उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. यावेळी शेकापचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि स्थानिक समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते. दरम्यान पनवेल महानगरपालिका निवडणुकीसाठी विविध पक्षांकडूनही उमेदवारी अर्ज दाखल करण्याची चढाओढ सुरू झाली असून प्रचाराला जोरदार सुरुवात झाली आहे. अरविंद म्हात्रे यांच्या उमेदवारीमुळे प्रभाग क्रमांक 2 मधील राजकीय हालचालींना आणखी वेग आला आहे. स्थानिक प्रश्नांना प्राधान्य देत नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठीच ही निवडणूक लढवत आहोत, असा निर्धार शेतकरी कामगार पक्षाकडून यावेळी व्यक्त करण्यात आला. आज तुम्ही फॉर्म भरलेला आहात, महाविकास आघाडी म्हणून फॉर्म भरलेला आहात, तर काय सांगाल? आम्ही प्रभाग क्रमांक 2 मध्ये शेतकरी कामगार पक्षाचे 4ही फॉर्म भरलेले आहेत आणि महाआघाडीची आमची युती आहे. अजूनपर्यंत भाजपाने देखील फॉर्म भरलेले नाहीत, मात्र आपण सुरुवात केलेली आहे. तर त्यांना स्वतः कॉन्फिडन्स नसेल, सत्ता असून सुद्धा ते लोक फॉर्म भरायचा शेवटचा दिवस येतोय, म्हणजे याचा अर्थ त्यांना किती नापसंती आहे जनतेमधून ही याच्यामधून साध्य होतोय. तुम्हाला किती विश्वास वाटतो तुमच्या वॉर्डमध्ये? 100%. मागच्या वेळी आमचे 4ही नगरसेवक हे शेतकरी कामगार पक्षाचे महाआघाडीतर्फे निवडून आले होते. आता सुद्धा 4ही नगरसेवक हे बहुमताने निवडून येतील. तुमची युती होणार आहे का? कारण अजूनपर्यंत स्वतः डिक्लेअर केलेलं नाही. नाही, युती तर आमची 100% होणार आहे. जनतेच्या सेवेसाठी आम्ही एकत्र आलेलो आहोत. या भस्मासुरांना खाली खेचण्यासाठी आम्ही एकत्र आलेलो आहोत. रोहा येथील मराठा समाज मंदिर येथे मराठा समाज महिला मंडळाचे वार्षिक स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात पार पडले. मंडळाच्या अध्यक्षा सरोजिनी शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली हा सोहळा अत्यंत देखण्या स्वरूपात संपन्न झाला. कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रमाता जिजाऊ मासाहेब यांच्या प्रतिमेच्या पूजनाने करण्यात आली. यावेळी नवनिर्वाचित नगरसेवक रवींद्र चाळके, अजित मोरे यांच्यासह वैद्यकीय आणि विधी क्षेत्रातील अनेक कर्तृत्ववान महिलांचा मंडळाच्या वतीने विशेष गौरव करण्यात आला. स्नेहसंमेलनाचे मुख्य आकर्षण म्हणजे महिलांसाठी आयोजित केलेले विविध मनोरंजनात्मक खेळ आणि सांस्कृतिक कार्यक्रम होते. यात उपस्थित महिलांनी अतिशय उत्साहाने सहभाग नोंदवून आपल्या सुप्त कलागुणांचे दर्शन घडवले. दिवसभर चाललेल्या या भरगच्च कार्यक्रमामुळे महिलांमध्ये आनंदाचे, आपुलकीचे आणि एकात्मतेचे वातावरण पाहायला मिळाले. मंडळाच्या सर्व सदस्यांनी या सोहळ्याच्या यशस्वी नियोजनासाठी विशेष परिश्रम घेतले. या स्नेहसंमेलनाने रोह्यातील मराठा समाजाच्या संघटन शक्तीचे दर्शन घडवले असून सर्व स्तरातून या उपक्रमाचे भरभरून कौतुक केले जात आहे. जिल्हा परिषद निवडणुका जवळ आल्याच्या पार्श्वभूमीवर कळवंडे गटात राजकीय हालचालींना वेग आला आहे. गाववाडी पातळीवर बैठकींचा धडाका सुरू असून ॲडव्होकेट गीताताई जाधव यांच्या नावावर लोकांकडून शिक्कामोर्तब होत असल्याचे चित्र दिसत आहे. पोसरे, सुतारवाडी आणि बुरटेवाडी येथील बैठकींना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून महिला वर्गाकडून गीताताईंच्याच उमेदवारीची ठाम मागणी व्यक्त केली जात आहे. या बैठकांमधून उमटणारा एकमुखी पाठिंबा पाहता कळवंडे गटातील निवडणुकीची रंगत वाढली असून त्या नेमक्या कोणत्या पक्षातून मैदानात उतरणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. काय नाही, गेले 7-8 वर्ष ह्या परिसरात मी काम करतोय. खूप अडीअडचणीला इथल्या स्थानिक लोकांना सामोरे जावं लागतंय आणि त्यामध्ये आमच्या महिलांचा जो विषय आहे, मुलांचा विषय आहे, शेतकऱ्यांचा विषय आहे,
इथे हाताला काम नाहीये. इथे असणाऱ्या प्रतिनिधींनी, इथल्या आया बहिणींनी, इथल्या असणाऱ्या नागरिकांना कशा पद्धतीनं प्रेमाने हात फिरवून या सगळ्या गोष्टी एकात्मतेने पार पाडायला पाहिजे होत्या, त्या कुठेच दिसत नाही. अनेक उदाहरणं आहेत, अनेक कारणं आहेत. 8 वर्ष मी सातत्याने लोकांच्या समूहामध्ये फिरतोय आणि मी पाहिलं की इथे ज्या पद्धतीने प्रगती व्हायला पाहिजे, ज्या पद्धतीने विकास व्हायला पाहिजे, हा कुठे दिसत नाही. म्हणून आम्ही सगळ्यांनी असं ठरवतोय, म्हणजे केवळ अण्णा जाधव म्हणतोय म्हणून नव्हे, आम्ही सगळेजण, म्हणजे आमच्या सुतारवाडी असो, कुंभारवाडी असो, इथे आमचं कुणबी समाज असो, अनेक बहुजन वर्गातल्या जातीपंथातल्या लोकांनी एका ठिकाणी येऊन असं आम्ही ठरवतोय महिलांपासून की इथे आम्हाला सुशिक्षित उमेदवार देऊन खऱ्या अर्थाने ज्याला स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्व कळतंय, ज्याला इथे असणाऱ्या अडीअडचणी समजतात, अशा ऍडव्होकेट गीता जाधव सातत्यानं माझ्या प्रवाहाबरोबर आहेत, काम करतात, कार्यरत आहेत, सातत्याने लोकांमध्ये उठतात बसतात. अशांना आम्ही का निवडून देऊ नये असा प्रश्न इथल्या नागरिकांनी केल्यामुळे मी त्याला होकार दिलेला आहे आणि सातत्याने त्यांच्या निवडून येईपर्यंत आम्ही सगळेजण प्रचार करणार, त्यांच्या पाठीमागे उभे राहणार. सालाबाद प्रमाणे फळसप येथील सोमजाई जागमातेचा उत्सव उत्साहात संपन्न झाला. गावदेवीच्या दर्शनासाठी भाविकांसह लोकप्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या निमित्ताने खासदार सुनील तटकरे यांनी थेट दिल्लीतून फळसप येथे देवीचे दर्शन घेतले आणि उपस्थित भाविकांना मार्गदर्शन केले. उत्सवावेळी गावातील वीरमरण स्मारक, पालखी व ध्वजावंदन सोहळा पार पडला. देशासाठी लढा देणाऱ्या शूरवीरांचा गौरवपूर्ण सत्कार करण्यात आला. तसेच शैक्षणिक व सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांना आणि कलावंतांना सन्मानित करण्यात आले. यावेळी तटकरे यांनी मराठी चित्रपटसृष्टीतील दिग्गज लक्ष्मीकांत बेर्डे यांची आदरपूर्वक आठवण करून त्यांच्या चिरंजीव पार्थ बेर्डे यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. राष्ट्रभक्ती, त्या गावासाठी समर्पित भावनेने दिलं गेलेलं, राष्ट्रमातेच्यासाठी दिलेलं योगदान आणि त्यापर्यंत गावाच्या वेगवेगळ्या व्यक्तींनी वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये त्यांनी कमवलेलं त्यांच्या जीवनामध्ये एक आगळेवेगळं स्थान, यांना सुद्धा तुम्ही सन्मान करण्याची प्रत्येक गोष्ट त्या ठिकाणी केली. आपल्या आणि समालोचकांचं मी अभिनंदन करतो की प्रत्येक गोष्टीचं ते स्मरण त्या निमित्ताने करतात. 2 पिढ्याच्या 3 पिढ्याच्या व्यक्तीचं सुद्धा स्मरण करत असताना तो एक जाज्वल्य इतिहास नव्या पिढीच्या पुढे रोमांचित पद्धतीने करावा, याच पद्धतीचा एक नेत्रदीपक सोहळा या आध्यात्मिक विचाराच्या कार्यक्रमामध्ये सहभागी आपण केला. याचा अर्थ भगवंताने आम्हाला दिलेले विचार, साधू संतांनी दिलेले विचार, अध्यात्माच्या बरोबर भगवंतांनी सांगितलं कुरुक्षेत्रावरती अर्जुनाला तू कर्म कर, तुझ्या समोर कोण उभा आहे त्याच्यापेक्षा तुझं कर्म हे महत्वाचं आहे. आज ते कर्म मनामध्ये ठेवत जे अखंडपणाने गावाची सेवा करताय ते कर्मयोगी आहेत असं मला यावेळी निष्ठांत कर्मयोगी कसा असावा, तो भास्करदाजी विचारांसारखा असावा हे मला या कार्यक्रमाच्या निमित्ताने ठिकाणी सांगितलं. वातावरणामध्ये खेळ, क्रीडा आणि त्याच्यातून एक वेगळ्या पद्धतीचं कलाचा आविष्कार आपण त्या ठिकाणी त्या निमित्ताने पाहतो. अभिनय तुम्ही आणि पार्थ हा यावर्षी आला. यांची आहे की दरवर्षी कोणतरी प्रचित यश मराठी कलावंतांना ते बोलवतात, आवडतं. त्यांनी महिलांच्या मध्ये वेगवेगळ्या मालिकांच्या मध्ये यश मिळवलं असेल, नाट्य क्षेत्रातला असेल, चित्रपट क्षेत्रातला असेल, हे त्यांनी त्या ठिकाणी निश्चितच ते करत आले. लक्ष्मीकांत बेर्डे हे नाव महाराष्ट्राच्या चित्रपट क्षेत्राचे अजरामर असं नाव. मी तुला अभिनय आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी अभिनय करण्यामध्ये तसं माहीत नाही, तुझ्यासारखं नाही करता येणार पण करता येईल. तू करत असेल हिरोची भूमिका, आम्हाला सकाळी बालकलाकारची भूमिका करायला लागतात, नंतर मग नायकाची भूमिका करतात. काही वेळेला असं प्रसंग येतात की खलनायकाच्या भूमिकेत आम्ही जातो की काय असं होतं आणि मग शेवटची भूमिका ज्येष्ठ कलावंत त्याला आपण काय म्हणतो, नटसम्राट म्हणा, काही म्हणत असेल. मी काय नटसम्राट नाही, राजकारणाचा नटसम्राट. उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन अभियान, जिल्हा परिषद रत्नागिरी आणि पंचायत समिती गुहागर यांच्या वतीने आयोजित सरस महोत्सवाला नागरिक आणि पर्यटकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. महोत्सवाच्या शेवटच्या दिवशी पर्यटकांसाठी खास सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात एक वेगळा क्षण पाहायला मिळाला जेव्हा गुहागरचे गटविकास अधिकारी शेखर भिलारे यांनी लोकप्रिय गाण्यावर तुमचा मोबाईल वाटतोय खरा यावर रंगतदार पद्धतीने ठेका धरत धमाल परफॉर्मन्स दिला. प्रेक्षकांनी टाळ्याच्या कडकडाटात उत्स्फूर्त प्रतिसाद देत आनंद व्यक्त केला.
ग्रामीण महिला बचत गटांच्या उत्पादनांसोबतच सांस्कृतिक कार्यक्रमामुळे महोत्सवाला उत्साह, आनंद आणि मनोरंजनाची जोड मिळाली. स्थानिक कलाकारांना व्यासपीठ मिळाल्याने महोत्सव अधिक संस्मरणीय ठरल्याची प्रतिक्रिया उपस्थितांनी दिली. कोकणात प्रथमच आयोजित कोकण विभागीय विद्रोही कवी साहित्य संमेलन 2026 या ऐतिहासिक उपक्रमाच्या नियोजनाची बैठक खेड येथे यशस्वीरित्या पार पडली. कोकण बुद्ध धम्म संघ एज्युकेशन फाउंडेशन खेड यांच्या वतीने झालेल्या या बैठकीत संमेलनाची उद्दिष्टे, आयोजनाची रूपरेषा आणि विविध समित्यांची आखणी ठरवण्यात आली. या संमेलनाचे विशेष आकर्षण म्हणजे ज्येष्ठ साहित्यिक आणि पॅन्थर चळवळीचे नेते ज.वी. पवार यांचा सार्वजनिक सत्कार, जो रविवार 8 फेब्रुवारी 2026 रोजी होणार आहे. विद्रोही सांस्कृतिक चळवळीच्या राज्याध्यक्षा प्राध्यापिका प्रतिमा परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या चर्चेत साहित्याला व्यवस्था परिवर्तनाचे सबळ माध्यम मानून संमेलनाला सामाजिक परिवर्तनाची दिशा देण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गातील कवी, साहित्यिक, कलावंत आणि सामाजिक कार्यकर्त्यांना सक्रिय सहभागाचे आवाहन करण्यात आले असून कोकणातील साहित्य विश्वासाठी हे संमेलन एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरणार आहे. आपण जे संमेलन यशस्वी करण्याचा निर्णय घेतलेला तर त्याबद्दलही आपले आभार मानतो. 8 फेब्रुवारी हे आपण आज तारीख ठरवलेली आहे आणि दिवसभराच्या कार्यक्रमांचा एक आराखडा आपण आज ठरवलेला आहे. सकाळपासून संध्याकाळी एक मिरवणूक होईल, उद्घाटन सत्र, एक परिसंवादाचा विषय साधारणतः संविधानिक मूल्य आणि मराठी साहित्य याच्या संदर्भातला आपण करायचं ठरवलेलं आणि एक विशेष व्याख्यान आणि एक सत्कार आपले आदरणीय साहित्यिक ज.वी. पवार साहेब यांचा सत्कार आपण करण्याचं ठरवलेलं आहे आणि एक कवी संमेलन 3 तासाचं होईल आणि संध्याकाळी जर आपल्या सर्वांचा उत्साह असेल तर आपण एक शायरी जलसा या ठिकाणी आपण घेऊया. या निमित्तानं एक कोकणातल्याही आपल्या विचारांचे चित्रकार जे असतील त्यांनाही आपण या निमित्तानं बोलवणार आहोत. तर साहित्यिक, कवी, कलावंत या ठिकाणी 8 फेब्रुवारीला येतील. पुढच्या बैठकीत जर सर्वांचं मिळून ठरलं तर आपण 2 दिवसाचं संमेलन हे घेण्याच्या दृष्टिकोनातून तयारी करणार आहोत आणि माता रमाईचा जयंतीचा दिवस आहे त्या दिवशी त्यांच्या जन्मगावापासून आपण एक मशाल मिरवणूक सुद्धा करणार आहोत आणि 14 तळ्यापासून पण एक मशाल आपण घेऊन येणार आहोत. रायगडातनं सुद्धा आपण एक मशाल घेऊन येण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि अशा पद्धतीनं आदल्या दिवशी मशाल घेऊन विचारांची ज्योत तेवढ ठेवण्याचा संकल्प आपण करणार आहोत. तर अशा पद्धतीनं एकूण कार्यक्रमाची रूपरेषा ठरलेली आहे. तर हे या संमेलनामध्ये कोकण हे पहिलं संमेलन कोकण विभागीय संमेलन होत आहे. कोकणात याआधी सिंधुदुर्गमध्ये 9वं विद्रोही साहित्य संमेलन हे घडलेलं होतं 2008 साली, पण विभागीय साहित्य संमेलन मात्र पहिल्यांदा होत आहे आणि या ऐतिहासिक संमेलनाचा संकल्प आज आपण केलेला आहे. फुले, शाहू आणि बाबासाहेबांच्या विचारांवर आधारित भारतीय राज्यघटनेच्या मूल्यांना समर्पित संविधानाच्या अमृत महोत्सवानिमित्त आपण हे संमेलन आयोजित करत आहोत. यासह बातमीपत्रात वेळ झाली इथेच थांबण्याची. भेटूयात पुढील बातमीपत्रात. तुम्ही पाहत रहा माझे कोकण.